हेलो माय डियर स्टूडेंट्स, तो कैसे हो सब लोग? ठीक सर. चला आज आपला लेक्चर नंबर 10 ऑन द चैप्टर प्लेन. आई टोल्ड यू कम से कम 14-15 लेक्चर्स इसमें हो जाएंगे. पण एकदा का प्लेन परफेक्ट केला लेकांनो तुम्ही डॉन झाले 3D लाईन आणि प्लेनचे. ठीक आहे. चलो सर. हाँ, लास्ट लेक्चरला वी हैव सीन द कन्सेप्ट ऑफ P1 प्लस लॅम्बडा P2 इक्वल टू 0. लास्ट लेक्चर एकदम परफेक्ट बघा. लास्ट लेक्चरच्या बेसवरचा एक क्वेश्चन बाकी है तो मैं घेऊन टाकतो. देन विल स्टार्ट न्यू कंसेप्ट. देखो बच्चा, अब ये क्वेश्चन कंसेप्ट क्या है. देखो प्लेन 1 का इक्वेशन दिया है. ओके, लेट अस कंसिडर द इक्वेशन ऑफ प्लेन 1 x प्लस y प्लस z is equals to 2 and plane 2 का इक्वेशन 2x प्लस 3y प्लस z माइनस 4 इक्वल टू 0. राइट. उनके पॉइंट लाइन ऑफ इंटरसेक्शन में से जो प्लेन पास हो रहा है, ठीक है, ओके, हा P1 हा P2 त्यांच्या लाइन ऑफ इंटरसेक्शन मधून जो प्लेन पास होतोय त्या प्लेनचं इक्वेशन काय असतं? P1 प्लस लॅम्बडा P2 इक्वल टू 0. त्यांनी आता काय दिलंय बघा. हा जो रिक्वायर्ड प्लेन आहे तो रिक्वायर्ड प्लेन एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. पुढच्या क्वेश्चन मध्ये y ऍक्सिस, पुढच्या क्वेश्चन मध्ये z ऍक्सिस असणार. आता मला सांगा, हा जो रिक्वायर्ड प्लेन आहे तो रिक्वायर्ड प्लेन एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल तर या प्लेनची नॉर्मल आणि ती एक्स ऍक्सिस एकमेकांना काय असणार? परपेंडिक्युलर. सो यूज कंडिशन फॉर परपेंडिक्युलर टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा. क्लियर आहे? ओके. मग सर आता ह्या प्लेनचे जे जो हा रेड वाला प्लेन आहे त्या रेड वाल्या प्लेनचे नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज आपण फाइंड केलेले आहेत इन टर्म्स ऑफ लॅम्बडा लॅम्बडा लॅम्बडा. व्हॉट अबाउट द डायरेक्शन रेशोज ऑफ एक्स ऍक्सिस? एक्स ऍक्सिस चे डायरेक्शन रेशो काय घेणार? स्टार 0 0. स्टार म्हणजे 0 सोडून काही घ्या. स्टार म्हणजे बेसिक मध्ये मी शिकवले बघा. ते एक्स ऍक्सिस चे डायरेक्शन रेशोज स्टार 0 0. स्टारच्या ठिकाणी तुम्ही 1 घ्या, कुणी 2 घ्या, 3 घ्या, -3 घ्या, 4 घ्या, काही घ्या. शेवटी आन्सर सर्वांचं सेम येणार. थोडक्यात एक्स ऍक्सिसला जर हा रिक्वायर्ड प्लेन असेल पॅरलल तर एक्स ऍक्सिस चे डायरेक्शन रेशो घ्या 1 0 0. 2 0 0 पण घ्या, काही घ्या तिकडं, फक्त इथं. पण आन्सर शेवटी रेड वाल्या प्लेनचं एकच येणार. मी सांगतो ते कसं येणार. इफ युअर y ऍक्सिस देन 0 1 0 किंवा 0 स्टार 0. इफ युअर z ऍक्सिस देन 0 0 स्टार. चला मग एक सॉल्व करतो मी. टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे. क्वेश्चन लिखलो P1 and P2. राइट. सेम फॉर्मॅट. फाइंड the equation of a plane which is passing through the intersection of these two planes where required plane is parallel to x axis. देखो बच्चा, ये क्या आएगा फिर रिक्वायर्ड प्लेन का? रिक्वायर्ड प्लेन का इक्वेशन क्या आएगा? क्या आएगा? P1 प्लस लैम्बडा P2 इक्वल टू 0. बोल बच्चा, P1 कितना है? 2x प्लस 3y प्लस z माइनस 4 प्लस लैम्बडा. बोल P2 कितना है? P2 है x प्लस y प्लस z माइनस 2 इक्वल टू 0. राइट. अब बता मुझे, एक्स एक्सिस के डायरेक्शन रेशियो कितना है? एक्स एक्सिस के डायरेक्शन रेशियोज कितना है? हाँ सर, यू नो, लेट अस कंसिडर 1 0 0. ये क्या है? A1 B1 C1. 1 0 0 घ्या किंवा 2 0 0 घ्या, काही घ्या, शेवटी आन्सर एकच येईल. अँड डायरेक्शन रेशियोज ऑफ रिक्वायर्ड प्लेन. बाय डिफॉल्ट रिक्वायर्ड प्लेन म्हणजे रिक्वायर्ड प्लेनला असणाऱ्या नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज. प्लेनला डायरेक्शन रेशो नसतात तर प्लेनला असणाऱ्या नॉर्मलला डायरेक्शन रेशो असतात. ठीक है. बोलो फिर वो कैसा आएगा? ये मैंने पढ़ाया आपको. लैम्बडा से मल्टीप्लाई करो, इसको बोलो स्टार. डायरेक्ट लिहू. एक्स कॉमन घ्या, वाई कॉमन घ्या, जेड कॉमन, जो बच गया उसको लिखो इक्वल टू 0. यहां से 2x, यहां से लैम्बडा एक्स कॉमन 2 प्लस लैम्बडा. व्हेरी बेसिक. मल्टीप्लाई करूंगा तुम्हाला आन्सर सेम भेटेल. इथून 3y
वाय बाहेर गेला, 3 आला आतमध्ये, इथून लॅम्बडा वाय बाहेर गेला, इथे येईल लॅम्बडा. झेड बाहेर गेला, इथे किती येईल 1. झेड बाहर गेला, इथे किती येईल 1 लैम्बडा म्हणजे लैम्बडा. जो बच गया वो क्या है -4 और क्या है -2 आणि हा लैम्बडा -2 लैम्बडा. ठीक आहे, हे एक स्टेप मी या ठिकाणी कमी केली. तुम्ही डायरेक्ट लैम्बडा मल्टीप्लाई करा, x टुगेदर घ्या, x ला कॉमन घ्या, शेवटी एकच येईल. इसको बोलेगा क्या बोलेगा a2 b2 c2 सिंस द x एक्सिस एंड नॉर्मल. यहाँ पर लिखो सिंस the x axis and normal of required plane, since the x axis and the normal of required plane perpendicular to each other, a shortcut each other, then use condition for perpendicular. a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 equal to 0. ले लो a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 equal to 0. a1 1 0 0, a2 b2 c2 2 plus lambda 3 plus lambda 1 plus lambda 0 into anything 0 0 into anything 0. क्या बचा 1 into 2 plus lambda equal to 0. आता मला सांगा क्या बच गया, देखो बच्चा 1 into 2 plus lambda is equal to 0. शेवटी हा 0 झाला, हा 0 झाला, पलीकडचा 0 मी या ठिकाणी लिहिला. आता मला सांगा तुम्ही 1 0 0 घेतलं होतं ना, तुम्ही जर 2 घेतला तर 2 इथे येईल, शेवटी हा 2 पलीकडे गेला का होणार 0 होणार. तुम्ही 3 घ्या, 3 इथे येईल, अरे 3 म्हणजे 3 0 0. तुम्ही -9 घ्या, -9 0 0, -9 इथे येईल, -9 मल्टीप्लायर है, पलीकडे गेल्यावर तो काय येईल 0 येईल. ओके सर, गॉट इट. इसलिए मैंने क्या बोला आपको, कुछ भी लो मतलब स्टार 0 0, स्टार मतलब कुछ भी ले लो. फिर ये लैम्बडा आएगा आपका -2. टेक दैट लैम्बडा -2 एंड पुट हियर एंड अगेन सिंप्लीफाई इट. यू विल हैव द इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड प्लेन व्हिच इज पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ P1 and P2 where that required plane is parallel to x axis. Got it? हे क्वेश्चन एक बुक मध्ये होता, करून घ्या. एक होमवर्क घ्या, सेम क्वेश्चन घ्या, सेम क्वेश्चन घ्या होमवर्क. इधर फक्त काय लिहा y एक्सिस. सर क्या पागल समझा क्या, सब कुछ सेम आएगा, सिर्फ यहाँ पर क्या आएगा 0 1 0. यहाँ से लैम्बडा मिल जाएगा, लैम्बडा आएगा -3. बरोबर सॉल्व करून बघा, पुट दॅट लैम्बडा हियर, फिनिश. थोडक्यात मला सांगायचं काय, तुम्ही असे हजारो क्वेश्चन सॉल्व करू शकता, फक्त माझं काम आहे की कन्सेप्ट वरती फोकस करायचं आहे. P1 plus lambda P2 equal to 0. P1 plus lambda P2 equal to 0. Let me revise. P1 और P2 ये आपका कार्टेशियन फॉर्म में ही चाहिए. If vector forms are given or vector equations are given, then we need to convert that vector equation into Cartesian equation and then put those values here. ठीक है, बहुत अच्छे से पढ़ाया. देख बच्चा, अब इस बेस के ऊपर जितने भी क्वेश्चन तुझे दिखाई देंगे, प्लीज गो थ्रू इट. या बेसवरचे कितीही क्वेश्चन्स जर तुम्हाला दिसले तर तुम्ही बिनधास्त सॉल्व करा, नक्की सॉल्व होणार. ओके, लेक्चर नंबर 9, लेक्चर नंबर 8 9 आणि हा 10. परत बेसिक कन्सेप्ट त्यामध्ये भरपूर वेगळा होता. ठीक है, चलो सर, अब इसके आगे जो देखने हैं हमको, वेरी टाइम पास. हाँ सर, देखो ना, वेरी टाइम पास. अगर मैं पूछा, देखो बच्चा बेसिक है, आप उसको क्वेश्चन भी कंसिडर कर सकता है. बेसिक आहे पण तुम्ही त्याला क्वेश्चन पण कंसिडर करू शकता. देखो हाँ, ये प्लेन का इक्वेशन दिया है बच्चा, r bar dot 2i minus j plus 4k equal to 9. देखते हैं आपके दिमाग में जाता है या नहीं जाता है. हाँ सर जाणार, बाय डिफॉल्ट हेल्थ. हाँ ठीक है, क्वेश्चनच लिहिलो. चलो, बेसिक क्वेश्चन आहे, प्लेनचं इक्वेशन दिलंय आणि त्या प्लेनला एक लाईन पॅरलल आहे, ठीक आहे. त्या पॅरलल लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत 2k3.
किती आहेत 2k3. देन फाइंड k. देन फाइंड k. अजिबात दम नाही आहे क्वेश्चन मध्ये, अजिबात दम नाही आहे. लेक्चर नंबर 9च्या स्टार्टिंगला जे बेसिक एक्सप्लेन केलं तर मी, चिपका 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 1 2 3 4 पॉइंट्स, व्हेरी बेसिक. सर चला के फाईन करायचं ना, टाइमपास करू नका. ह्या प्लेनला जी नॉर्मल असणार ती इकडे असणार, त्या नॉर्मलचे डायरेक्शन रेशो बोला किती असणार 2 -1 4 a1 b1 c1 a2 b2 c2. यूज कंडीशन फॉर परपेंडिकुलर, यू विल हैव द वैल्यू ऑफ अननोन k. खत्म. बच्चा मैं बताया आपको, प्लेन कामाचा नसतो तर प्लेनला असणारी नॉर्मल कामाची असते आपल्यासाठी. ठीक है. 2 -1 4 लिख दिया, a1 b1 c1 a2 b2 c2. यूज कंडीशन फॉर परपेंडिकुलर, a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 इक्वल टू 0. a1 a2 2 into 2 4 प्लस b1 b2 -1 into k minus k प्लस c1 c2 4 into 3 12. So 4 plus 12 16 minus k equal to 0. So k equal to 16. खत्म. अरे बेसिक होता, तुम्ही त्याला क्वेश्चन मध्ये पण कन्वर्ट करू शकता. टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन आहे टाइमपास म्हणून तो इतका भारी पण नाही आहे, घेण्यासारखा काहीच नाही आहे. ओके चलो, आप इसको ऐसा कर सकते हैं. कैसा? फाइंड द वैल्यू ऑफ, क्वेश्चन तुम्ही लिहू शकता असं, फाइंड द वैल्यू ऑफ के इफ द इक्वेशन ऑफ प्लेन इज r bar dot 2i minus j plus 4k equal to 9, where the plane is parallel to the line having direction ratios 2k3. ओके एक क्वेश्चन है पुढचा, लिखो फाइंड m, करा सॉल्व. फाइंड m इफ r bar dot 2i plus mj plus 3k equal to 18, if r bar dot 2i plus mj plus 3k equal to 18 is parallel to the line r bar equal to I plus j plus k plus lambda into I minus j plus 4k. अरे लाइन है, ये क्या है बच्चा? ये लाइन है. ये क्या है? प्लेन है. प्लेन और लाइन कैसा है? पैरेलल है. सो प्लेन की नॉर्मल और लाइन कैसी रहेगी? परपेंडिकुलर. फिर क्या यूज करेगा? कंडीशन फॉर, भाग उधर, कंडीशन फॉर परपेंडिकुलर. ओके सर, ओके कर लेगा, कर लोगा सर. यही पिक्चर, यही फोटो, ठीक है. बोला हाँ, प्लेन से इक्वेशन क्या है? r bar डॉट 2i प्लस mj प्लस 3k इक्वल टू 18, राइट. और जो लाइन दिया है वो लाइन का इक्वेशन ये है. फिर लाइन का डायरेक्शन रेशियो क्या है बच्चा? 1 -1 4. देखना 1 -1 4. लाइन चॅप्टर मध्ये सांगितलं मी, लॅम्बडा सोबत का असतात डायरेक्शन रेशोज. हे लाईनचं कोणतं इक्वेशन आहे? वेक्टर इक्वेशन. म्हणून त्या वेक्टर इक्वेशन तुम्हाला काय काय पाहिजे? त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज 1 1 -1 4. आणि या प्लेनला जी नॉर्मल आहे त्या नॉर्मलचे डायरेक्शन रेशो किती रे? 2m3. 2m3. खत्म. सो यूज कंडीशन फॉर परपेंडिकुलर. कर लो सॉल्व. यूज कंडीशन फॉर परपेंडिकुलर. ये क्या आएगा फिर? a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 इक्वल टू 0. a1 into 2 into 1 2, m into -1 -m, 3 into 4 12. So 12 plus 2 14 minus m equal to 0, m equal to 14. बच्चे वाली बात है. अरे काल ना बघा, बहुतेक मुलं मिस्टेक करतात या ठिकाणी. त्यांना वाटतंय प्लेन ह्या लाईनला पॅरलल आहे ना, यूज कंडीशन फॉर पॅरलल. नहीं बच्चा, अगर प्लेन ये लाइन को पैरेलल है तो यूज कंडीशन फॉर परपेंडिकुलर. कारण प्लेन कामाचा नसतो तर प्लेनला असणारी नॉर्मल कामाची असते. ये देखो परपेंडिकुलर है. डन. ओके डन 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 डन. एक क्वेश्चन टेक्स्टबुक में और एक है, बस झाला. टाइमपास क्वेश्चन येणार आहे अजून. नाही ना, बस झाला आता सर, बस. एक क्वेश्चन टेक्स्टबुक मध्ये सॉल्व एक्झाम्पल आहे. एनसीईआरटीच्या बुक मध्ये पण क्वेश्चन्स आहेत बरं का.
मी दोन्ही टीच करतो तुम्हाला, स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी फॉर जेडब्ल्यू आणि सीईटी पॉइंट ऑफ व्यू. थेरी के लिए तो ये तो आएगा, थेरीला कोणी विचारत नाही आजकाल. नाही सर असं बोलू नका, आमचा पण थेरीवरती फुल फोकस आहे, चांगली गोष्ट आहे. चला कुठेही मार्क्स पाडा, फक्त तुमच्यामध्ये जी क्वालिटी आहे ती दाखवा की सर ये मेरे अंदर दम है, मैं सीईटी रहने दो, जेडब्ल्यू थियोरी कुछ भी रहने दो, मार्क्स तो ना लाऊंगा, मार्क्स तो लाऊंगा. ओके सर, लेक्चर नंबर 10 में ऐसा कुछ अलग नहीं था. अब बच्चा तुझे सोचना है, 2 कंसेप्ट पढ़ाऊंगा. उस बेस पे 2 क्वेश्चन लूंगा, 2-4 तेज घेऊ, ते एक वाटेवर, आणि मग टॉपिकला फिनिश करणार. ओके. हाँ सर, अलग ऐसा. हाँ, सेकेंड पॉइंट थोड़ा अलग है, फर्स्ट पॉइंट बच्चे वाली बात है. मला सांगा लाईन चॅप्टर 8 लाईन चॅप्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की 2 लाईन मधला जर अँगल आपल्याला फाइंड करायचा असेल, लाईन चॅप्टर म्हणजे हा अँगल फाइंड करायचा आहे, तर त्या 2 लाईनचे काय माहीत पाहिजे, डायरेक्शन रेशोज. A1 B1 C1, A2 B2 C2, कोणता थीटा, कॉस थीटा. 2 लाईन्सचे जर डायरेक्शन रेशोज माहीत असतील, ॲक्च्युली 2 लाईन्स असू द्या किंवा 2 वेक्टर्स असू द्या, जर तुम्हाला त्या दोन्ही लाईन्सचे किंवा दोन्ही वेक्टर्सचे डायरेक्शन रेशोज माहीत असतील, तर तुम्ही त्या 2 लाईनमधला अँगल फाइंड करू शकता युजिंग कोणता फॉर्म्युला, कॉस थीटा इज इक्वल्स टू मॉड ऑफ A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 अपॉन रूट ऑफ A1 स्क्वायर प्लस B1 स्क्वायर प्लस C1 स्क्वायर इंटू रूट ऑफ, माझ्यासोबत बोला, A2 स्क्वायर प्लस B2 स्क्वायर प्लस C2 स्क्वायर. ओके. हाँ ओके. देख बच्चा, अब ये क्या है, ये क्या है, प्लेन. ये क्या है, प्लेन. उन दोनों का क्या हो गया, मिलन. क्या हुआ, मिलन. आता ह्या P1 आणि P1 आणि P2 या 2 प्लेन मधला अँगल दाखवा. कोणते सर, पगला गया, इतना सिंपल. हाँ सही है. अरे P1 आणि P2 एकमेकांना इंटरसेक्ट झाले आणि त्या 2 प्लेन मधला अँगल. हां पण सर तुम्ही सांगितलं 2 प्लेन मधला अँगल, हे आम्हाला बरं वाटत नाहीये. हां ठीक आहे, 2 प्लेन मधला अँगलच फाइंड करायचा आहे, पण सर ॲक्च्युली कन्सेप्ट असा आहे, या प्लेनची नॉर्मल, या प्लेनची नॉर्मल, त्या 2 नॉर्मल मधला अँगल म्हणजे त्या 2 प्लेन मधला अँगल. ओ माय गॉड, क्या बोला सर, चिपका, टीपो टीपो. द एंगल बिटवीन 2 प्लेन्स इज नथिंग बट द एंगल बिटवीन देअर नॉर्मल्स. आता होऊन जाऊ द्या, काय बोलले काय माहिती. हे दोघं साहेब, हे 2 प्लेन कसे पॅरलल, त्यांचे नॉर्मल्स पॅरलल. मिलन होने जा रहा है, चिपकले. देख बच्चा, 2 प्लेन मधला अँगल म्हणजे त्यांच्या नॉर्मल्स मधला अँगल. देख बच्चा, हा प्लेन कसा आहे, परपेंडिक्युलर. 2 प्लेन मधला अँगल म्हणजे त्यांच्या नॉर्मल्स मधला अँगल. आर यू गेटिंग और नॉट? अरे कैसा दिख रहा है, हा हा हा, यस सर. 2 प्लेन मधला अँगल म्हणजे त्यांच्या नॉर्मल्स मधला अँगल. बेसिक आहे, ठीक आहे. मग सर झालं ना, विषय मिटला ना. त्यांच्या नॉर्मल्स मधला अँगल म्हणजे जर तुम्हाला नॉर्मल्सचे डायरेक्शन रेशो माहित असतील, तर तुम्ही त्या 2 लाईन मधला अँगल फाइंड करू शकता. कसं, कॉस थीटा इक्वल टू एंड खत्म. देख बच्चा, ये ले ले प्लेन 1, ये ले ले प्लेन 2, ले 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 प्लेन 1 x प्लस वाई माइनस जेड इक्वल टू 4, प्लेन 2 2x प्लस वाई माइनस जेड माइनस 2z इक्वल टू 9. आणि ह्या 2 प्लेन मधला अँगल म्हणजे या प्लेनची नॉर्मल इकडे जाईल ना, परपेंडिक्युलरशी. या प्लेनची नॉर्मल
इकडे जाईल अशी. अरे नॉर्मल प्लेनला कशी असते, परपेंडिक्युलर. ठीक आहे ना. हां, आता या प्लेन मधला अँगल म्हणजे त्यांच्या नॉर्मल्स मधला अँगल. खत्म. इसके डायरेक्शन रेशियो कितना है 2 1 -2. इसके डायरेक्शन रेशियो कितना है 1 1 -1. देखना 1 1 -1. इसके 2 1 -2. खत्म. A1 B1 C1 A2 B2 C2. A1 B1 C1 A2 B2 C2. कौन सा थीटा, cos थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ, लिखो A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 अपॉन रूट ऑफ A1 स्क्वायर प्लस B1 स्क्वायर प्लस C1 स्क्वायर इंटू रूट ऑफ A2 स्क्वायर प्लस B2 स्क्वायर प्लस C2 स्क्वायर. अंडरस्टूड? यस सर. चिपकाओ फिर अभी. A1 A2 1 इंटू 2 2, B1 B2 1 इंटू 1 1, C1 C2 -1 इंटू -2 2, रूट ऑफ A1 स्क्वायर प्लस B1 स्क्वायर प्लस C1 स्क्वायर. ये A1 B1 C1 ले लो. 1 + 1 + 1 3 स्क्वायर. A2 स्क्वायर B2 स्क्वायर C2 स्क्वायर. 4 + 1 + 4 9. रूट 9 मतलब कितना रे बच्चा 3. ऊपर कितना आएगा 5. सो थीटा इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 5 अपॉन 3√3. खत्म. फिनिश. नहीं समझा? समझ गया? कुछ नहीं किया. थीटा इक्वल्स टू cos इनवर्स ऑफ 5 अपॉन 3√3. गॉट इट? चला एक क्वेश्चन तुम्ही मला सॉल्व करून दाखवा. अगर मैं बोला, बेसिक क्वेश्चन है, ओरली तुम्ही सॉल्व करू शकता. अगर मैं बोला फाइंड द एंगल बिटवीन प्लेन्स वेयर r bar डॉट प्लेन का इक्वेशन इक्वल टू -1 एंड r bar डॉट 2i + j -2k इक्वल टू 2. फाइंड एंगल बिटवीन देम. अरे काय सर, ये तो बच्चे वाली बात है. एंगल बिटवीन देम, वेरी सिंपल फंडामेंटल, वेरी सिंपल. चला मग सॉल्व करा फास्ट. cos थीटा इक्वल टू, अरे दोन प्लेन मधला अँगल, हे मनातल्या मनात बोलत राहायचं. दोन प्लेन मधला अँगल म्हणजे त्यांच्या नॉर्मल्स मधला अँगल. A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 अपॉन रूट इंटू रूट. बोलो 1 इंटू 2 2. नॉर्मल ना डायरेक्शन रेशियोज. 1 इंटू 1 1, 1 इंटू -2 -2. A1 स्क्वायर प्लस B1 स्क्वायर प्लस C1 स्क्वायर. 1 + 1 + 1 3. A2 स्क्वायर प्लस B2 स्क्वायर प्लस C2 स्क्वायर. ये कितना आएगा 9. +2 से -2 चला गया. रूट 9 मतलब 3. सो आंसर इज 1 अपॉन 3√3. वी हैव टू फाइंड थीटा. सो थीटा इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 1 अपॉन 3√3. खत्म. अंडरस्टूड? यस. काय बोललो मी? काहीच नाही बोलले सर. एकदम सोपं होतं. दोन प्लेन मधला अँगल म्हणजे त्यांच्या नॉर्मल्स मधला अँगल. ओके. कोणता थीटा? कॉस थीटा. नॉर्मलचे डायरेक्शन रेशियोज तर माहीत असतात. जर प्लेनचे इक्वेशन माहिती आहे तर प्लेनला काय असणार नॉर्मल. नॉर्मलचे डायरेक्शन रेशियोज तर कोणी पण सांगेल 1 1 -1. गॉट इट? यस. ये फर्स्ट कंसेप्ट मैंने फिनिश कर दिया. अब सेकेंड वाला कंसेप्ट, देन विल स्टॉप. अब सेकेंड वाला कंसेप्ट, इधर फर्स्ट कंसेप्ट क्या होता? एंगल बिटवीन प्लेन्स. कौन सा थीटा? कॉस थीटा. तुम्ही असं पण लिहू शकता. काय लिहिलं सर? ज्याला डोकं आहे त्याला कळणार. N1 बार डॉट N2 बार शेवटी काय येणार? I प्लस JJ प्लस KK चे कोएफिशिएंट्स म्हणजे A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2. हां सर. N1 बारची मॅग्निट्यूड रूट ऑफ A1 स्क्वायर प्लस B1 स्क्वायर प्लस C1 स्क्वायर इनटू N2 बारची मैग्नीट्यूड. अरे बंद बुद्धि, इडियट, नॉनसेंस, मैं क्या बोल रहा है, समझ में आ रहा है ना?
इतका मोठा फॉर्म्युला लिहूस तर a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 अपॉन रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस इतका मोठा फॉर्म्युला लिहूस तर शॉर्टमध्ये लिहा ना एकदम शॉर्ट n1 बार डॉट n2 बार अपॉन देअर मॅग्निट्यूड्स म्हणजे रूट आणि रूट शेवटी दोन्ही पण एकच माळीच्या मणी आहेत. ओके, ज्याला थोडाफार वेक्टरचा कन्सेप्ट माहिती आहे त्याला कळणार. मी बेसिकमध्ये पण खूप वेळ सांगितलंय. ओके, आता परत सांगायला लावू नका. अब देखो सेकंड कंसेप्ट क्या है. ये प्लेन है और ये लाइन है. वी हैव टू फाइंड एंगल बिटवीन देम. लाइन आर बार इक्वल टू ए बार प्लस लैम्बडा बी बार. अरे लाइन ना, लाइनचं वेक्टर इक्वेशनचा फॉर्मॅट विसरले का? नाही ना. लाइनच्या वेक्टर इक्वेशनचा फॉर्मॅट काय असतो? आर बार इक्वल टू पॉइंट प्लस लॅम्बडा सोबत त्या लाइनचे डायरेक्शन रेशोज. आणि ह्या प्लेनचे इक्वेशन आहे सपोज आर बार डॉट एन बार इक्वल टू ए बार डॉट एन बार. अरे बेसिक ना, प्लेनचं इक्वेशन मी असं लिहू शकतो ना. हां ठीक आहे. मग या लाईन आणि या प्लेन मधला अँगल, टॉपिकचं नाव काय मग? अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. सो ही लाईन आणि हा प्लेन यांच्यामधला अँगल फाइंड करायचा आहे. मग मला सांगा, प्लेनला डायरेक्शन रेशोज नसतात तर प्लेनला असणाऱ्या नॉर्मलला डायरेक्शन रेशो असतात. फॉर्म्युला कोणता आहे बघा, साइन थीटा इज इक्वल्स टू एन बार डॉट बी बार अपॉन एन बार की मैग्नीट्यूड बी बार की मैग्नीट्यूड. अरे तेच ते. ओहो काय तेच ते, ये बी बार लिखा इडियट. बी बार मतलब क्या? लाइन के डायरेक्शन रेशोज. और एन बार मतलब क्या? प्लेनला जी नॉर्मल आहे त्या नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज. दोघांमध्ये कोणता प्रोडक्ट? डॉट प्रोडक्ट. को म्हणते या ठिकाणी n1 आणि n2 होता, इथं n1 n2 नाही आला. कस काय येणार? दोन प्लेन थोडी ना, इथं दोन प्लेन असते तर n1 n2 घेतला असता. या ठिकाणी एक प्लेन आहे, एक लाईन आहे. प्लेनला जी नॉर्मल आहे ती n बार, लाईनचे जे डायरेक्शन रेशोज आहेत ते बी बार. दोघांमध्ये कोणता प्रोडक्ट? डॉट प्रोडक्ट. थोडक्यात काय? तेच a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 हा अपॉन रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर इंटू रूट ऑफ a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर. तुम ऐसा भी लिखो, चलो उसको नसन करते लिहा a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 हा अपॉन रूट एंड रूट a1 स्क्वायर प्लस b1 स्क्वायर प्लस c1 स्क्वायर इंटू रूट ऑफ a2 स्क्वायर प्लस b2 स्क्वायर प्लस c2 स्क्वायर. आता काहींना प्रश्न पडला, सर ये साइन थीटा कहाँ से आ गया? वीडियो 2-5 मिनटं पॉज करा आणि विचार करा. ये साइन थीटा आया कहाँ से? सोचेगा हाँ सर, सोचना तो पड़ेगा. चलो वीडियो पॉज करो, 5 से 10 मिनट के लिए सोचो, देखते हैं आता या नहीं आता है. कर लिया पॉज? ओके. देखो ट्राई किया, सर नहीं आया. अब देखो सर हा थीटा है, हा काय असणार मग? π/2 माइनस थीटा. अरे ये पूरा 90 है ना, ये पूरा कितना है? 90. थीटा चला गया, फिर क्या बचा? π/2 माइनस थीटा. आणि नॉर्मल आणि लाईन यांच्या मधला किंवा दोन लाईन्स मधला अँगल फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय असतो? कॉस थीटा. काय असतो? कॉस थीटा. बट थीटा नाही राहिला, थीटा काय झाला? π/2 माइनस थीटा. सो कॉस π/2 माइनस थीटा इज नथिंग बट युअर फॉर्म्युला. बट सर ऐकायला बरं वाटत नाहीये म्हणून कॉस π/2 माइनस थीटाला मी काय म्हणलो? साइन थीटा. हा ऍक्च्युली कन्सेप्ट कोणता आहे? प्लेन आणि लाईन मधला अँगल फाइंड करण्याचाच. पण मी काय यूज केलंय? प्लेनला असणारी नॉर्मल आणि लाईन यांच्यामधला अँगल π/2 माइनस थीटा. कहते ओके. देख बच्चा, थोड़ा सोचेगा तो समझ में आएगा. ज्याला काहीच कळत नाहीये, मंदबुद्धी, जास्त विचार करू नका. सिंपली साइन थीटा म्हणा. ओके. आणि विषय मिटवा. पुढचं कॉमन आहे, हे पुढचं कॉमन आहे. इसका डायरेक्शन रेशोज a1 b1 c1, ये लाइन का डायरेक्शन रेशोज a2 b2 c2. कौन सा थीटा? साइन थीटा. हां बोला. चला मग दोन प्लेन मधला अँगल कोणता थीटा? कॉस थीटा.
एक प्लेन आणि एक लाईन यांच्यामधला अँगल कोणता थीटा? साइन थीटा. दोन लाईन मधला अँगल कोणता थीटा? कॉस थीटा. एक प्लेन आणि अजून एक प्लेन एक प्लेन आणि अजून एक प्लेन यांच्यामधला अँगल फाइंड करण्यासाठी कोणता थीटा? कॉस थीटा. लक्षात, फक्त हा पॉइंट लक्षात ठेवा. अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन साठी साइन थीटाच घ्यायचा. का घ्यायचा? मी तुम्हाला सांगितलं साइन कस काय आला तो. ठीक आहे, गॉट इट? यस सर. ज्याला नाही कळलं मी सांगितलंय, लाईन आणि प्लेन मधला अँगल साठी कोणता थीटा? साइन थीटा. चला एक क्वेश्चन घेतो, मग एक क्वेश्चन घेतो, देन वी विल स्टॉप. टेक्स्टबुक मध्ये भरपूर क्वेश्चन भेटतील तुम्हाला. आज आपण दोन पॉइंट बघितले. पहिला पॉइंट कोणता? अँगल बिटवीन टू प्लेन्स. आणि दुसरा पॉइंट कोणता? अँगल बिटवीन लाईन आणि प्लेन. व्हेरी सिंपल. क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 3, 4 वॉट एवर जो रहेगा वो. फाइंड द एंगल बिटवीन लाइन x minus 1 upon 2, y plus 1 upon minus 3, z minus 1 upon 2 and plane x minus 2y plus 2z equal to 9. चला खत्म. प्लेन इक्वेशन दिलाय, लाइन इक्वेशन दिलाय. अगर मैं फोटो खींचेगा तो फोटो कैसा आएगा? देखो ये लाइन ना, हा त्यांच्यामधला अँगल. बोला लाईनचे डायरेक्शन रेशो किती आहेत? लाईनचे डायरेक्शन रेशो किती आहेत? 2 - 1 2. ओके ओके ओके. एक्स वाय झेडचे कोएफिशिएंट्स आधी 1 आहे का चेक करायचे आणि मगच डायरेक्शन रेशो फाइंड करायचे. खूप वेळेस बोललो चॅप्टर 3D एंड लाइन मध्ये. बोलो लाइन का डायरेक्शन रेशो कितना है? 2 - 1 2. और प्लेन को जो नॉर्मल है वो नॉर्मल का डायरेक्शन रेशो कितना है? 1 - 2 2. ओके, इसको ले लो A1 B1 C1, इसको ले लो A2 B2 C2. कौन सा थीटा? अब बताओ कौन सा थीटा? साइन थीटा. फॉर्मूला तोच आहे राइट साइडचा. बोला A1 A2 1 × 2 2 प्लस B1 B2 -2 × -1 2 C1 C2 2 × 2 4 A1 स्क्वायर प्लस D1 स्क्वायर प्लस C1 स्क्वायर 1 + 4 + 4 √9 इंटू A2 स्क्वायर प्लस B2 स्क्वायर प्लस C2 स्क्वायर 4 + 1 + 4 9 9 9 मतलब 3 और ये 3 3 3 जा 9. अरे बेसिक कैलकुलेशन है. +2 - 2 कैंसल. सो साइन थीटा इज इक्वल टू 4/3. सो थीटा इज नथिंग बट साइन इनवर्स ऑफ 4/3. खत्म. अंडरस्टूड? यस. कुछ नहीं है सर. तुमने कंसेप्ट पढ़ाया वेक्टर इक्वेशन का और क्वेश्चन ले लिया कार्टेशियन इक्वेशन पे. ये तो खासियत है सर, कंसेप्ट पढ़ाने के बाद क्वेश्चन आपको सॉल्व करना पड़ता है. आर यू गेटिंग और नॉट? यस सर. आपने कंसेप्ट में क्या पढ़ाया सर? वेक्टर इक्वेशन. और क्वेश्चन में क्या दे दिया सर? कार्टेशियन इक्वेशन. फाइनली कंक्लूजन क्या रहता है सर? डायरेक्शन रेशियोज चाहिए लाइन के. 2 - 1 2 डायरेक्शन रेशियोज किसके? लाइन के. यहां पर आएंगे. खत्म. एंड. ओके, एक क्वेश्चन देऊ मग. सर नको, एकदम टाइमपास होतोय. हां, भरपूर क्वेश्चन्स आहे, भरपूर क्वेश्चन्स भेटतील. टेक्स्टबुकमध्ये 3-4 क्वेश्चन तुम्हाला भेटतील सहज. फास्टमध्ये त्यांना सॉल्व करून घ्या. एक बार रिवाइज कर लेंगे, देन वी विल स्टॉप. बोलो दोन प्लेन मधला अँगल म्हणजे, बोला माझ्यासोबत, दोन प्लेन मधला अँगल म्हणजे त्यांच्या नॉर्मल्स मधला अँगल. मग त्या दोन प्लेन मधला अँगल कसा फाइंड करायचा? कोणता थीटा? कॉस थीटा इज इक्वल्स टू मॉड ऑफ A1 A2 प्लस B1 B2. यू नो व्हेरी वेल. सेकंड कन्सेप्ट यू हॅव सीन अँगल बिटवीन प्लेन अँड लाईन. लाईनचे डायरेक्शन रेशोज आणि प्लेनला असणाऱ्या नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज. इसको ले लो A1 B1 C1, इसको A2 B2 C2, A1 B1 C1 A2 B2 C2. कोणाला पण घ्या,
ठीक है, देन यूज साइन थीटा. Why sin theta? I already explained you. Got it? Yes, sir. If a plane and line is parallel, next concept मैंने पढ़ाया आपको starting में. If a plane and line are parallel to each other, then the normal of that plane and that given line is perpendicular to each other. So we have to use the condition for perpendicular. Very important point. TPO. Got it? Yes, sir. ठीक आहे, एकदा परफेक्ट लेक्चर नंबर 10 तुम्ही बघितलं असेल तर या बेसवरचे क्वेश्चन सॉल्व करून घ्या. हैव अ नाइस डे, टेक केयर, बाय बाय. फिर मिलेंगे लेक्चर नंबर 11, कुछ नया लेके आएंगे. ठीक है, थैंक यू.